ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आता प्रत्येक जणच महाशिवरात्रीची वाट बघत असतो. हिंदू संस्कृतीमध्ये सण उत्सवांना विशेष महत्त्व आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्र साजरी केली जाते. हा दिवस आध्यात्मिक जागृती, आत्मशुद्धी आणि शिवकृपा प्राप्तीचा मानला जातो. शिवपुराणानुसार याच दिवशी भगवान शिव ज्योतिर्लिंग शिवलिंग रूपात प्रकट झाले. म्हणूनच महाशिवरात्रीला शिवलिंग पूजेला अत्यंत महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार यावर्षी महाशिवरात्र रविवारी 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे. महाशिवरात्रीची सुरुवात 15 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:04 सुरू होईल, तर समाप्ती 16 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:34 होईल. आता महाशिवरात्र आपल्याला 15 फेब्रुवारीला साजरी करायची आहे. तसेच जे काही जागरण आहे तर ते आपण 15 फेब्रुवारीला संध्याकाळी म्हणजे जेव्हा 16 तारखेची सुरुवात होते रात्री 12 वाजता, तर तेव्हा पूजा सेवा याला खूप महत्त्व आहे. 16 फेब्रुवारी रात्री 12:09 ते रात्री 1:01 म्हणजे सुमारे 51 मिनिटाचा जो काळ आहे, या काळात शिवलिंग अभिषेक, मंत्र जप व ध्यान अत्यंत पुण्यदायी मानले जाते. त्याचबरोबर महाशिवरात्रीचे मुख्यत्वे 4 प्रहर आहेत, जे पूजा करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. 15 फेब्रुवारीला संध्याकाळी 6:11 ते रात्री 9:23 यामध्ये महादेवांना जल व दुग्धाभिषेक करावा आणि बेलपत्र अर्पण करावे. दुसरा प्रहर 15 ते 16 फेब्रुवारी रात्री 9:23 ते 12:35 यामध्ये दही अभिषेक तसेच महादेवांना चंदन व फळ अर्पण करावे. 16 फेब्रुवारी रात्री 12:35 ते पहाटे 3:47 यामध्ये महादेवांना तूप अभिषेक करावा आणि महामृत्युंजय रुद्र जप करावा. 16 फेब्रुवारी पहाटे 3:47 ते सकाळी 6:59 तर हा चौथा प्रहर आहे. यामध्ये महादेवांना मध किंवा उसाच्या रसाचा अभिषेक करावा, शिवआरती करावी व नैवेद्य द्यावा. आता महाशिवरात्रीचा उपवास आपल्याला कधी सोडायचा आहे, तर उपवास सोडण्यासाठी 16 फेब्रुवारी सकाळी 6:59 ते दुपारी 3:24 ही वेळ आहे. तुम्ही या काळामध्ये उपवास सोडू शकता. आता महाशिवरात्रीचा उपवास प्रत्येकजण करत असेल, अगदी लहान मुलं असो किंवा अगदी मोठे व्यक्ती असो, प्रत्येकजण महाशिवरात्रीचा उपवास करत असतात. कारण की असे म्हणतात, अगदी आपल्याला कोणत्याही व्रत करणे शक्य नसेल तर फक्त महाशिवरात्रीचे व्रत केले तरी पण आपल्याला संपूर्ण व्रत केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. तसेच महाशिवरात्रीच्या उपवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग आता महाशिवरात्रीचा उपवास कधी करायचा, तसेच कधी सोडायचा, त्याचबरोबर कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी खायचे आहे, कोणते पदार्थ चुकूनही खायचे नाही आणि उपवास सोडताना कोणते पदार्थ खाऊन मगच आपल्याला उपवास सोडायचा आहे, जेणेकरून आपण जे काही व्रत केलेले आहे तर त्याचे पूर्ण फळ आपल्याला मिळेल. तर हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. महाशिवरात्रीचा उपवास कोणीही करू शकतं. आपापल्या श्रद्धेनुसार आपण उपवास करू शकतो. स्त्री, पुरुष, लहान मुले, गर्भवती स्त्रिया सर्वच जण हा उपवास करू शकतात. आणि महादेवांच्या भक्तासाठी तर महाशिवरात्रीचा उपवास हा खूपच महत्त्वाचा आहे. महाशिवरात उपवास करण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असली तरीसुद्धा सर्वसाधारणपणे इतर उपवासाप्रमाणेच या दिवशी सुद्धा उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. पण त्यामधील असे काही पदार्थ आहेत की ते या दिवशी अजिबात खाल्ले जात नाही. या दिवशी आपण फराळ जरी करत असलो तरी फराळाचे पदार्थ सुद्धा असे काही पदार्थ आहेत की जे वर्ज्य केले जातात. कारण की भरपूर वेळा असे होते की आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात आणि मग आपण म्हणतो की मी पूजा केली, सेवा केली, तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही, उलट मला त्याचे दुष्परिणामच हे भोगावे लागले. मग आता या दिवशी आपण कोणते पदार्थ खावेत, कोणते पदार्थ खाऊ नये, अगदी उपवासाचेही पदार्थ असो तर ते आपण बघणार आहोत. असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुख समृद्धी प्राप्त होते. या दिवशी बऱ्याच ठिकाणी म्हणजे सर्वत्र महाशिवरात्रीला उपवास केला जातो. तर महाशिवरात्रीचा उपवास हा एकादशीप्रमाणे पूर्ण 24 तासासाठी केला जातो. म्हणजेच आपल्याला 15 फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा उपवास धरायचा आहे. तो अगदी सकाळी उपवास आपल्याला करायचा आहे तर संध्याकाळपर्यंत आपल्याला हा उपवास करायचा आहे. तर 15 तारखेला आपण सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडंसं गंगाजल टाकायचं आहे.
तसेच चिमूटभर हळद टाकावी. हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. तसेच या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ देखील टाकायचे आहे आणि याच पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. मग स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. शक्यतो या दिवशी पांढरे शुभ्र नवे कोरे किंवा स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावे. महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. फक्त काळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी आपण परिधान करायचे नाही, कारण की जेव्हा एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. आता यानंतर आपण रोजची देवपूजा करून मग तुम्ही शिवलिंगाची सुद्धा विधिवत पूजा करू शकता. महादेवाची पूजा ही शिवलिंगाच्या स्वरूपात करायची असते. तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर तिथे देखील तुम्ही पूजा करू शकता किंवा अगदी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा सेवा केली तरी पण चालेल. पण या दिवशी नेमकं काय होतं की मंदिरामध्ये खूप गर्दी असते आणि अशा वेळेस अगदी आपल्याला दर्शन घेण्यासाठी सुद्धा वेळ भेटत नाही. मग अशा वेळेस पूजा आपल्याला करता येत नाही. मग अशा वेळेस काय करायचं आहे तर तुम्ही दर्शन घेण्यासाठी मंदिरात जा, पण जर घरामध्ये शिवलिंग असेल तर घरी शिवलिंगाची पूजा करा आणि मग मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जा. तर आता या दिवशी अगदी चारही प्रहरामध्ये भगवान शिवशंकराचे दर्शन घेतले तर ते अति उत्तम मानलं जातं. तुम्हाला जर शक्य असेल तर चारही प्रहर तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा करा आणि दर्शन देखील घ्या. या दिवशी आपण शिवलिंगाची पूजा करत असताना शिवलिंगाला आपण अभिषेक करायचा आहे. अगोदर शुद्ध जलाने, त्यानंतर गंगाजलाने अभिषेक करावा. पंचामृताने आपण शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. यानंतर भगवान शिवशंकरांना आपण चंदन लावावं, भस्म लावावं. त्यांना पांढऱ्या रंगाची फुले अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे पांढऱ्या रंगाची फुले देखील आपण अर्पण करायची आहे. तसेच आपण बेलपत्र असेल, बेलफळ असेल, धोत्रा असेल तर या वस्तू देखील आपण या दिवशी शिवलिंगावरती आवर्जून अर्पण कराव्या. यामुळे भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून शिवलीलामृत पारायण करायचं आहे. अगदी तुम्हाला 3 दिवस शक्य असेल तर 3 दिवस देखील तुम्ही शिवलीलामृत संपूर्ण 1 ते 15 अध्याय पठण करू शकता. आता ज्यांना पठण करणे शक्य होत नसेल तर अशा व्यक्तीने मोबाईलवरती लावून द्या. श्रवण केलं तरी पण चालेल, पण शिवलीलामृत या दिवशी आवर्जून आपण पठण किंवा श्रवण करावे. तसेच या दिवशी रुद्राभिषेकाचा जो अध्याय आहे म्हणजे शिवलीलामृत 11वा अध्याय, तर तो देखील आवर्जून पठण केला जातो, तर तो देखील आपण पठण करायचंच आहे. तसेच महाशिवरात्रीची व्रतकथा देखील या दिवशी आपण श्रवण करायची आहे. आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप करायचा आहे. त्याचसोबत आपण महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करायचा आहे. आता या दिवशी आपण व्रत तर करत असतो, तर आता हे व्रत कोण करू शकतं? आता ज्यांना मासिक धर्म असेल तर अशा महिलांनी काय करायचं आहे? आता ज्यांना मासिक धर्म चालू आहे तर अशा स्त्रिया पूजा करू शकत नाही, मात्र त्यांनी उपवास मात्र नक्की करू शकता आणि मनातल्या मनात त्यांनी पूजा सेवा तसेच महामृत्युंजय मंत्र ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणू शकता आणि शिवलीला अमृत पारायण तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल. फक्त मनातून आपण सेवा ही आवर्जून करायचीच आहे. त्यामुळे व्रताचं आपल्याला संपूर्ण फळ हे मिळतं, कारण की भगवान भोलेनाथ हे खूप भोळे आहे. अगदी तुम्ही त्यांची मनापासून सेवा केली तर ते निश्चितच तुम्हाला जे काही पाहिजे ते देतीलच. फक्त मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा. 1 तांब्या भरून पाणी तरी आपण या दिवशी शिवलिंगावर आवर्जून अर्पण करायचंच आहे. त्याचबरोबर जी बालके आहेत, लहान मुले आहेत, वृद्ध व्यक्ती असतील किंवा जे आजारी असतात किंवा गर्भवती स्त्रियांना कोणत्याही प्रकारचा उपवास किंवा कोणत्याही नियमाचे पालन करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी केवळ भगवान शिवशंकरांचं, महादेवांचं नामस्मरण करावं, मनातल्या मनामध्ये किंवा मंत्र जप करावा किंवा त्यांना उपवास करायचाच असेल तर तुम्ही फराळाचे उपवासाचे पदार्थ खाऊन जरी उपवास केला तरी पण चालेल. आणि जर तुम्हाला शक्यच नसेल तर अशा वेळेस फक्त तुम्ही पूजा सेवा करा, शिवलीला अमृत पारायणाचे श्रवण करा, तरी पण आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. महाशिवरात्रीच्या व्रताचे फळ सुद्धा त्यांना मिळतं. तर आता आपण पाहूया की महाशिवरात्रीचं व्रत कसं केलं जातं. तर महाशिवरात्रीचं व्रत हे 3 प्रकारे केलं जातं. पहिलं म्हणजे निर्जल, म्हणजे एकदम उपवास, काही न खाता पिता किंवा जे दिवसभर पाण्याचा थेंबही घेत नाही असा उपवास म्हणजे निर्जल उपवास. पण असा उपवास ज्यांना शक्य आहे त्यांनीच करावा, अन्यथा एवढं व्रत करण्याची काही आवश्यकता नाही. आणि दुसरं म्हणजे फलाहारी व्रत, म्हणजे बरेच जण या व्रतामध्ये उपवासामध्ये दूध
आणि फळांचा समावेश करतात. फलाहारी व्रतामध्ये तिखट मीठ खाल्लं जात नाही. फक्त दूध, चहा, कॉफी, सरबत, नारळ पाणी असे पदार्थ खाल्ले जातात. आणि तिसरं म्हणजे फराळ करून केलेलं व्रत. बरेच जण या उपवासामध्ये फराळ पण करतात. त्याचबरोबर शेंगदाणा तळलेले चिप्स, उपवासाचे पदार्थ, त्यामध्ये साबुदाणा खिचडी असे पदार्थ खाऊन पण हा उपवास केला जातो. अनेक जण असे म्हणतात की या उपवासाला मिठाचं सेवन करू नये. पण ज्यांना बिना मिठाचे पदार्थ खायला जमणार नाही त्यांनी सैंधव मिठाचा वापर करू शकता. ते थोडंसं गुलाबीसर रंगाचं असतं. ते मीठ तुमच्या फराळाच्या पदार्थांमध्ये तुम्ही वापरू शकता. उपवासाच्या दिवशी आपल्याला नेहमीपेक्षा थोडा आणि सात्विकच खायचं आहे. कारण काही उपवास असे आहेत की ते दुसऱ्या दिवशी सोडले जातात. जसे की हरतालिका असेल, एकादशी असेल, महाशिवरात्री असेल. हे उपवास आपण दुसऱ्या दिवशी सोडतो. त्यामुळे या दिवशी थोडं कमी प्रमाणात आणि पचायला हलके असे पदार्थ खावे. कारण उपवास करणे म्हणजे पोटाला आराम द्यायचा असतो. त्यामुळे कमीत कमी आणि हलके पदार्थ खाण्यावरती भर द्यावा. त्यातल्या त्यात तुम्ही पौष्टिक असे पदार्थ खाऊ शकता. जसे की खजूर, राजगिरा लाडू, सुकामेवा, उकडलेली रताळी फळे अशा पदार्थांचा जास्तीत जास्त किंवा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे. आता जे काही बाहेरचे पदार्थ असतील, मग बाहेरचे उपवासाचे काही चिप्स असतील किंवा इतर काही पदार्थ असतील तर ते शक्यतो तरी तुम्ही टाळायचे आहे. कारण की बाहेरचे उपवासाचे पदार्थ असतात त्यामध्ये आणखीन काही गोष्टी समाविष्ट केलेल्या असतात. तसेच त्यामध्ये तेल कोणतं वापरतात, मीठ कोणतं वापरतात, या सर्व गोष्टी आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे शक्यतो तरी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरीच उपवास करायचा आहे. घरीच आपण उपवासाचे पदार्थ हे बनवावेत. आणि आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते. तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकता. पण शक्यतो बाहेरचे पदार्थ टाळायचे आहे. तसेच जे काही बाहेरचे पेय आहे, कोल्ड्रिंक्स असतील तर त्या देखील टाळायचे आहे. तुम्ही घरीच काहीतरी बनवा आणि ते खा. पण बाहेरचे पदार्थ शक्यतो तरी आपण टाळा. आता बऱ्याच जणांना साबुदाणा चालत नाही, साबुदाणा खिचडी आवडत नाही किंवा साबुदाणा खिचडीमुळे पित्त होत असतं. अशा वेळेस व्यक्ती वरई म्हणजेच भगर सुद्धा खातात. पण महाशिवरात्रीच्या उपवासाला वरई म्हणजेच भगर सुद्धा खाली जात नाही. म्हणजे असं म्हणतात की महादेवाच्या कोणत्याच उपवासाला भगर खायची नसते. मग तो श्रावणी सोमवार असो, हरतालिका असो किंवा महाशिवरात्री असो किंवा अगदी सोमवारचा वार असो. अगदी भरपूर महिला सोमवारचे व्रत देखील करत असतात तर त्या दिवशी देखील भगर खाल्ली जात नाही. म्हणून महादेवाच्या कोणत्याच उपवासाला भगर खाल्ली जात नाही. आता तुमच्या इकडे जर खात असतील तर तुम्ही खाऊ शकता. पण आमच्या इकडे तरी महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर खाल्ली जात नाही. तसेच सोमवार असेल किंवा महादेवाचे जे काही उपवास असतील तर त्यांच्यासाठी भगर ही खाल्ली जात नाही. भगरीपासून बनवलेले कोणतेच पदार्थ या दिवशी आपल्याला खायचे नाही. जर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही खाऊ शकता. पण बरेच जण खात नाही. किंवा ज्या व्यक्ती पहिल्यांदाच हे महाशिवरात्रीचे व्रत करणार असेल तर त्यांनी पण शक्यतो भगर किंवा भगरीचे कोणते पदार्थ या दिवशी खाऊ नका. त्याऐवजी साबुदाणा किंवा साबुदाण्यापासून बनवलेले इतर पदार्थ तुम्ही खाऊ शकता. तसेच फळामध्ये सांगायचं झालं तर जांभूळ हे पण फळ खाल्लं जात नाही उपवासाला. कारण जांभूळ हे फळ उलट आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे जांभूळ हे फळ पण तुम्ही उपवासाला खाऊ नका. त्याचबरोबर या दिवशी महाशिवरात्रीचा उपवास ज्यांचा असेल किंवा कोणाचा नसेल त्यांनी कोणीच या दिवशी मांसाहार चुकून सुद्धा करायचा नाही. अगदी महाशिवरात्रीचा अगोदरचा जो दिवस आहे त्या दिवशी देखील आपण मांसाहार करू नये. आणि महाशिवरात्रीचा दिवस तसेच त्याच्या दुसऱ्या दिवशी देखील आपण मांसाहार चुकूनही करायचा नाही. तसेच कांदा लसूण देखील वर्ज्य करावा. कारण की कांदा लसूण हा देखील तामसिक आहारामध्ये मोडला जातो. महादेव भगवान भोलेनाथ जेवढे भोळे आहेत तेवढे क्रोधित सुद्धा आहे. त्यामुळे आपण या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. खरं तर शरीर शुद्धीसाठी आपण उपवास करतो. आपलं मनही त्या दिवशी तेवढं स्वच्छ असणं गरजेचं आहे. आपल्या मनामध्ये चांगले विचार असणं गरजेचं आहे. या दिवशी आपलं आचरण हे चांगलं असावं. या दिवशी कोणाशीही वादविवाद करू नये, शिव्या शाप देऊ नये, भांडण तंटा करू नये, कोणाचीही निंदा करू नये. या दिवशी सर्वांशी प्रेमानं वागावे, गोड बोलावे. उलट या दिवशी जास्तीत जास्त वेळा शिवाच्या ध्यानधारणेमध्ये घालवावा, मंत्र जप करण्यात घालवावा. असे केल्याने महादेव तुमच्यावरती लवकर प्रसन्न होतील. दिवसभरामध्ये तुम्ही जमेल तेवढा वेळ साधा सोपा ओम नमः शिवाय हा मंत्र देखील जप करू शकता. कारण असे म्हटले जाते की महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा. याने व्रताचे अधिक पुण्य आपल्याला मिळते. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही जमेल तेवढी जास्तीत जास्त महादेवांची सेवा. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी काही ठिकाणी आवर्जून कौठ हे खाल्लं जातं.
तर तुम्ही देखील या दिवशी कौट हे आवर्जून खायचंच आहे. अगदी तुम्ही कधीही खात नसाल तरी पण महाशिवरात्रीच्या दिवशी कौट आपल्याला आवर्जून खायचंच आहे. यामुळे भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो असं म्हटलं जातं आणि त्यामागे देखील एक कथा आहे. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी या टाळायच्या आहेत. आपल्यासोबत असे काही व्यक्ती असतात की ते आपल्यासोबत चांगले बोलतात पण ते दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात. तर अशा लोकांच्या संगतीत या दिवशी राहू नये. तसेच अशा व्यक्तींच्या इथे जेवण देखील आपण करायचं नाही. आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो. त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शक्यतो तरी आपण आपल्या घरी जेवण करायचं आहे. आता महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास कसा सोडायचा तर तुम्ही 16 फेब्रुवारीला उपवास सोडायचा आहे. तुम्ही अगदी सकाळी 6 नंतर दुपारी 3 वाजेपर्यंत कधीही तुम्ही उपवास सोडला तरी पण चालेल. उपवास सोडताना कांदा लसूण खायचा नाही किंवा मांसाहारी कोणता पदार्थ तर तो देखील ग्रहण करायचा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता त्याचबरोबर उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडायचा आहे तर बरेच जण भाकरी खातात किंवा कच्चा कांदा खातात जेवताना. तर तुम्ही अशा प्रकारचे पदार्थ उपवास सोडताना खाऊ नका. शक्य झालं तर दही भात खाऊन उपवास सोडा. एक घास का होईना दही भात खाऊन उपवास सोडा किंवा तुम्ही जे सात्विक अन्न घरामध्ये बनवलेले असेल जेवणासाठी वरण भात भाजी पोळी चपाती असे जेवण करून तुम्ही उपवास सोडू शकता. किंवा अगदी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला किंवा इतर कोणताही गोडाधोडाचा पदार्थ बनवला तरी पण चालेल. फक्त आपण मनापासून आणि श्रद्धेने महाशिवरात्रीचा उपवास करायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.